म्हणजे मी आजपर्यंत ट्रेक केलेल्या किल्ल्यांपेक्षा हा किल्ला खूप वेगळा आहे. ऑलमोस्ट जंगलात आल्यासारखं वाटतंय. किल्ला वाटत नाही आहे. 2-4 वास्तू सोडल्या तर पूर्ण असं झुडपांनी झाडाझुडपांनी भरला आहे किल्ला. आणि या कारणासाठी मित्रांनो आपल्याला खूप गरजेचं आहे की खूप काळजीपूर्वक आपण हालचाली कराव्या. हनुमानाची मूर्ती आहे तिथं. होय नाग. सो गाईज आता आपण चाललो आहे ट्रेकला. जाता जाता म्हणलं खंडोबाचं दर्शन घेऊन जाऊया. आपलं कुलदैवत आहे आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की कुलदेवताच्या गावातच आपला जन्म झाला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. आणि हा आपला शंभू, जर तुम्हाला आठवत असेल लास्ट ट्रेकला आपल्यासोबत होता. आज त्याला दुकानावर गर्दी असल्यामुळे आज जमणार नाही त्याला. काय मग आत्ताच केला चालू येऊ का आता नाही मग मित्रांनो आपण आता सातारा सोडून खूप पुढं आलो आहे. ऑलमोस्ट भुईंच जवळ आलो आहे. आता इथं जो किल्ला दिसतो आपल्याला समोर तो आहे वैराटगड. हा जो वरती दिसतोय तो वैराटगड ट्रेकचा पण व्हिडिओ आपण व्लॉग बनवलेला, तो पण तुम्ही बघू शकताय, रेफर करू शकताय. बऱ्याच जणांना माहिती नाही हा किल्ला. सरळ हा आपण आता NH-48 वर आहे आणि NH-48 वरूनच सरळ सरळ आपल्याला तो किल्ला दिसतो. पण नजरेसमोर असूनही अपरिचित राहिलेला किल्ला म्हणलं तरी काही हरकत नाही याला. हा दिसतोय आपल्याला वैराटगड. वाई सोडून आपण आता खूप पुढे आलो आहे आणि मांढरदेवी रोडला आहे. आणि इकडं लेफ्टला तुम्हाला दिसत असेल हा वर दिसतोय तो आहे आपला पांडवगड. आणि आपण आत्ता इथं जाणार आहे पांडवगडला. इथं जायला इथून एक पुढं वस्ती आहे, त्या वस्तीमधून वाट जाते, एक ट्रेकची वाट चालू होते तिथून. त्या वस्तीपाशी आपण आता बाईक लावणार. जिथे मांढरदेवीचा घाट चालू होतो त्याच्या अलीकडे हे इथं तुम्हाला आता बोर्ड दिसत असेल. ही वस्ती जिच्याबद्दल आपण बोलत होतो. आणि इथून हा रस्ता जातो, हा वर आपला दिसतोय पांडवगड. मित्रांनो ट्रेक करून आलाय का आत्ता आलाय? कसा आहे ट्रेक? ठीक आहे ना? म्हणजे किती वेळ लागेल? वेळ किती लागतो? 1 तास? हां. मग किती वाजता आलेलं तुम्ही? 9. हां म्हणजे 4 तास. ठीक आहे. आम्ही इथलंच आहे, सातारचेच आहे. पाली माहिती आहे? खंडोबा पाली. तुम्ही? पुण्यावरून आलो आहे. फायनली आपण या वस्तीत पोचलोय आता. या वस्तीपासून इथं समोर बघू शकता तुम्ही पांडवगड. हा इथं बोर्ड दिसेल. मांढरदेवी घाटाचा जस्ट स्टार्टिंगला ही वस्ती आहे. आणि या वस्तीतून लेफ्टला इकडं गेलं की आपला ट्रेक स्टार्ट होतोय आता. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट 1:45 झालेत. 1:30 वाजले आपल्याला इथं पोचायला. आणि आता आपण ट्रेक स्टार्ट केला आहे. आता आपल्यासोबत आहेत रोहन शेठ. इकडं बघा, हे आपले रोहन शेठ. आणि आपल्या मागं आहेत आत्ता वेदांत भाऊ. काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही ट्रेक एक्सपिरियन्स कसा वाटतोय? आत्ता जे स्टार्ट केला आपण, पण ओव्हरऑल याआधी कधी केला आहे ट्रेक? आपल्या गावातला इंजाबाईचं सोडून दुसरा ट्रेक कुठला? अजिंक्य. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल जिम जातोय, बॉडी केली आहे,
टिस्मार खावाली फिलिंग येत असेल पांडवगडला भेट द्या. नाही पहिल्या 20% तुमचा सगळा माज उतरला तर बघा एकदम ग्राउंडेड रॉक बॉटमला हिट कराल. ॲक्च्युअल काय लेवल आहे आपल्या फिजिकल फिटनेसचं कळलं तुम्हाला. नुसता जिमला जाऊन बॉडी बनली ॲस्थेटिक झालं म्हणजे झालं असं होत नाही. आमच्या रोहन शेड बघा आमच्या गुरुवर्य बसले तिथं जिममधले आणि आमचा जिममधला धाडीचा काय करता एका वेळी 80 किलोच्या बैसेत मारतो गडी मशीनवर आणि आता किल्ला चढताना पहिल्या 20%तच 10 वेळा बसला आहे गडी. थांबू नका बावा हळूहळू चालत राहा सातत्य ठेव बाबा कळशीत कळशी. आणि हा अजून 70% गड आपला बाकी आहे. आत्ता आपण फक्त 25 ते 30% सर केला आहे आणि इथंच माझ्या आवाजावरून पण कळत असेल तुम्हाला इथंच धाप लागली आहे मला. आणि हा तर आपला 10 वेळा थांबतोय ह्याच्यामुळे आम्हाला पण रेस्ट मिळते चांगली गोष्ट आहे. चला आणि जंगल एरिया आहे पूर्ण. ऊन तर आहे खूप पण एक चांगली गोष्ट आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट वारं खूप छान सुटले त्यामुळं एवढा त्रास होत नाही आहे उन्हाचा. आता आपण एक 40% गेलं किल्ल्याच्या 35-40% वर गेल्यावर एक छोटासा ब्रेक घेऊया वॉटरसाठी कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची खूप गरज आहे. ऑलरेडी आपण ट्रॅव्हलिंग करून आलो आहे 2 तास ट्रॅव्हल करून बाईक राईडवर आलो आहे भर उन्हात त्यामुळे डिहायड्रेशन तिथं झालेलंच होतं. आता थोडं हायड्रेशनची गरज आहे तरी आपण ट्रेक स्टार्ट करायच्या आधी एक 5 मिनटं बसून शांतपणे पाणी घेतलेलं पण इथून पुढं पण गरज आहे. आता छानशी सावलीची जागा बघून एक ब्रेक घेऊया आपण. आता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे शेवटी आपल्या वेदू शेटने हार मानून आपली बॅग दिली आहे हे रोहन शेटकडे. वेदांत शेटने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे आपल्यासमोर. त्यांनी एक्सपेक्ट केलेलं ट्रेक म्हणजे गाडीवर किल्ल्यापर्यंत जाते आणि आपण तिथं वर जाऊन किल्ला फिरायचा. इथं आता त्यांना ॲक्च्युअल किल्ला चढायला लागतोय. एकदम से इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए. पावसाळ्यात या किल्ल्यावर ट्रेक करणं म्हणजे खूप जोखमीचं काम आहे कारण आत्ताच बघू शकता पूर्ण माती आहे आणि पावसाळ्यात ही माती ऑब्व्हियसली सगळा चिखलच होणार आहे. तर पावसाळ्यात येणार असाल तर काळजीपूर्वक या सोबत करेक्ट गिअर्स घेऊन या. ॲटलिस्ट शूज तरी चांगले असावेत जे पावसाळ्यात घसरणार नाहीत. प्रॉपर ग्रिप असणारे शूजच घालून या. आणि आता इथून पुढं बघू शकतो आपण या दगडी पायऱ्या चालू झाल्यात किल्ल्याच्या. याचा अर्थ मेन पहिला दरवाजा आता आपल्या टप्प्यात आलेला आहे. पहिला मुख्य दरवाजा. चला तर मग बघूया. आणि आपण आता एक ऑफिशियली ब्रेक घेतला आहे 5 मिनटाचा. इथं छान दगडी पायऱ्या लागल्यात. आता इथं बसलो आहे आपण आणि इकडं लेफ्टला तुम्ही बघू शकता आपल्याला हा पूर्ण मांढरदेवीचा घाट दिसतोय समोर. हा असा रोड या समोरच्या डोंगरातून असा पॅरल इकडं आला आहे आणि इथंच समोर असं अजून एक गाव आहे आणि या गावाच्या समोर असं थोडंसं पुढे गेलं की इथं आपल्याला मांढरदेवीचं मंदिर दिसते. तर या झाडाच्या बरोबर मध्ये असेल. आणि वेदू शेट अशा रीतीने फायनली आमच्या इथं आता पोचलेत. आपले रॉनी शेट आहे ॲज युजल. अथांग जोश वेदू शेट पूर्णपणे खचलेले आहेत आणि मी सध्या न्यूट्रल आहे. दमलो आहे मी पण न्यूट्रल आहे. ठीक आहे कारण आपल्या व्लॉगमध्ये सगळी एनर्जी चालली आहे माझी बोलून सगळं. एकतर ऊन आहे एवढं आणि आता व्लॉग करायचा म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला बोलायलाच पाहिजे. बोललोच नाही तर कळशी ठेवली पाहिजे आपल्याला. आपल्याला एक 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचा होता. तो 5 मिनटाचा ब्रेक कधी 15 मिनटाचा झाला आपल्याला कळलं नाही पण ठीक आहे. ब्रेक नंतर आता सगळे रिचार्ज झालेत फुल आणि आता नव्या जोशानं नव्या उमेदीने चालू केलं. वेदू शेट जे आत्तापर्यंत सगळ्यात मागं होते ते आता सगळ्यात पुढे गेलेत आणि
ॲज युजल सह्याद्रीवर जसं जसं वर 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 जाऊ आपण किल्ल्याच्या नजारे अजूनच सुंदर होत जातात. जसं इथं समोर आता दिसतंय, इथं या झुडपाच्या थोडं मागे आपल्याला धोम धरणाचा पाट दिसतोय. हा मांढरदेवी घाट दिसतोय आपल्याला आणि हे समोर तिथं दिसतंय ते मांढरदेवीचं मंदिर आणि त्याच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला वैराटगड दिसतं, रायरेश्वरचा पठार दिसतो आणि केंजळगडचा काही पाट दिसतो. तो पण तुम्हाला दाखवूया व्हिडिओमध्ये. असेच आपल्याला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि इथं वरती आल्यावर एक बोर्ड दिसतोय आपल्याला, मालकी हक्क. आता एक्झॅक्ट डिटेल मला माहीत नाही काय विषय, पण एवढंच माहिती आहे की ही जी जागा आहे ती फार पूर्वीच्या काळी कुणीतरी विकत घेतलेली. म्हणजे ती आता गडाचा भाग नाही आहे, म्हणजे गडाचा भाग आहे पण ऑफिशियली एका व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामुळं हा बोर्ड आहे. आणि इथं जायच्या आधी, किल्ल्यावर जायच्या आधी आपल्याला एक ठिकाणी इथं घर आहे, त्या घरी एंट्री करायला लागते. आपलं कुठून आलो, कशासाठी आलो, काय आलो ते सगळं वर जाऊन बघूया आपण डिटेलमध्ये. वर कळेल आपल्याला काय विषय. हे आता आपण किल्ल्याच्या वरती आलेलो आहे आणि आता इथून ॲक्च्युअल किल्ला फिरायला चालू करू शकतो आपण. किल्ला चढून झाला आहे आता, आपला डोंगर चढला आहे आपण पूर्णपणे. आता किल्ल्यावर वाक्य म्हणजे तसा पूर्ण अजून नाही चढला. वर जो तो पॅच दिसतोय तो किल्ला आहे. खरं त्याला जायला इथून रस्ता आहे आणि त्या जसं मी माझी दाखवलं त्या घरात एंट्री करावी लागते. आता तिथं कोण आहे की नाही माहीत नाही, बघूयात जाऊन. तिथं एंट्री करून मग ॲक्च्युली वर जो किल्ला दिसतोय तो किल्ला बघायला आपण जाऊ शकतो. हे इथं समोर तुम्ही बघू शकता एक घर आहे. त्या घराच्या अलीकडे असं तारेचं कुंपण दिसतंय. हे कुंपण क्रॉस करून आपल्याला तिथं जायला लागेल एंट्रीसाठी. बघूया तिथं कोण आहे की नाही. आता आलेलो आहे आणि एंट्री पण आपण केली. आपण गेलो तेव्हा तिथं कोण दिसलं नाही, फक्त ते रजिस्टर बुक दिसलं. ते पण एक साधी वही आहे. तिथं आपण नाव वगैरे टाकून थोडं पुढं आलो तर आपल्याला दादा दिसले. हे वर ना दादांना आपण पाण्याचं टाकं विचारलेलं. ओके हा वरती तिकडे का, ठीक आहे हा चालेल. ते दादांनी सांगितलं आपल्याला ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे मॅप्रो कंपनीची जागा आहे ही, जी फार पूर्वी विकत घेतलेली असेल. आणि दादा इथं केअरटेकर असतील मे बी. तर त्यांनी सांगितलं इथं आपण पाण्याचं टाकं त्यांनी दाखवलं इकडं आहे. तर इथं पिण्यासाठी पाणी आपल्याला मिळेल असं बोललेत ते. आणि याच्या पुढं जाऊ नका असं बोललेत. मग एकतर ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि पुढं मधमाशांचा वगैरे पोळं आहे किंवा मधमाशा पाळल्या असतील माहीत नाही, पण मधमाशा वगैरे खूप आहेत असं सांगितलं आहे त्यांनी. त्यामुळे तिकडं जाऊ नका बोललेत. तरी आपण आता इथून पाणी घेऊन असंच मागे परत जाणार. तिथूनच पुढं वर जायला रस्ता आहे. आणि इकडं राईट साईडला आपल्याला हे दिसतंय थोम धरण. पूर्णपणे थोम धरणाचा पूर्ण भाग दिसतोय आपल्याला. आता आपण पाण्याच्या टाक्यापासून आलो, पाणी घेऊन आलो जरा बॉटलमध्ये बॅकअपसाठी. आणि चांगलं पाणी आहे, म्हणजे ज्या टाक्यातलं आम्ही घेतलं इथलं पाणी बघितलं तर हे नाही आहे पिण्याला. एक पूर्ण पिवळं झालं आहे पाणी, हिरवं पण नाही म्हणताना पिवळं दिसतंय पूर्ण. पण पाणी भरपूर आहे इथं एवढ्या किल्ल्याच्या वरती. आणि एवढा उन्हाळा असून एवढं पाणी आहे इथं. मग पावसाळ्यात तर पूर्ण भरून वाहत असेल हे. कारण तुम्ही बघू शकता इथं मोटर वगैरे लावलेली पण दिसते आपल्याला. उपसा चालू असणार आहे कंटिन्युअस याचा. इथं भरपूर आहे पाण्याचं भरपूर स्रोत आहे तिथं या किल्ल्यावर. कारण मेन लष्करी
मोहिमांसाठी किंवा लष्करी हालचालींसाठीच हा किल्ल्याचा यूज व्हायचा जास्त करून. त्यामुळे इथं पाण्याचा मुबलक साठा आहे. पाणी आणि धान्याचा मुबलक साठा इथं दिसेल. धान्य ऑब्व्हियसली आत्ता नसणार आहे, बट धान्याचे कोठारे वगैरे खूप प्रमाणात बघायला मिळतील इथं. आता बघू शकताय तुम्ही इथं अजून एक पाण्याचा टाका आहे. आणि अजून एक सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे ती आता इथं पुढं गेल्यावर दिसेल आपल्याला. एका ठिकाणी 7 पाण्याचे टाके, आणि ते 7ही पाण्याचे टाके एकमेकाला जसं आपण पाईपलाईन कनेक्ट करतो तशा दगडी पाईपलाईन बघायला मिळतील तुम्हाला आता इथं. तर लवकरच जाऊया आणि बघूया ते सगळं आपण. आता थोडं पुढं आल्यावर अजून एक आपल्याला पाण्याचं तळ दिसतंय, पाण्याचं टाकं. हे मोठं आहे खूप, आणि यातलं पाणी पण पिण्यालायक नाही. ते आपण आत्ता जिथं पाणी भरलं तेच पाणी चांगलं होतं, बऱ्यापैकी चांगलं होतं पिण्यालायक. पण इथलं पाणी चांगलं आहे काय, कारण या पाण्यात मासे दिसत नाही आहेत, त्यामुळं शेवाळ गवत सगळं वाढलेलं दिसतंय आपल्याला. इथं अजून एक पाण्याचं टाकं आहे, आणि जसं मी बोललो इथं मुबलक प्रमाणात पाण्याचे टाके दिसतात आपल्याला. आणि हेच ते 7 पाण्याचे टाके जे आपण बोलत होतो, जे एका शेजारी एक 7 पाण्याचे टाके आहेत. जरा खाली जाऊन बघूयात आपण. जे मी आत्ता बोललेलो, आणि पूर्णपणे दगडात कोरलेले स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघू शकताय. खांब तुम्ही कोरलेले बघू शकता, आणि खूप खोल आहे पाण्याचं टाकं. या पायऱ्या आपण बघू शकतो इथं उतरायला. आणि इथलं पण पाणी चांगलं वाटतंय, पण इकडं बघितलं तर पूर्ण शेवाळ आहे. या साईडच्या टाक्यातलं पाणी जरा बऱ्यापैकी बरं आहे, पण पिण्याला एक नाही म्हणता येणार. आणि या कारणासाठी मित्रांनो आपल्याला खूप गरजेचं आहे की खूप काळजीपूर्वक आपण हालचाली कराव्या, कारण समोर दिसत असेल तुम्हाला रिजन. म्हणून गड किल्ल्यांवर येताना ही एक खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला भान नसतं, आपण फोटो व्हिडिओच्या नादात आपण इकडं तिकडं बघत नाही, आणि अशा गोष्टी आपल्याला अचानकपणे पुढं आल्या तर ठीक, नाही आल्या तर अचानक पाय वगैरे पडला तर अवघड होऊ शकतं मित्रांनो. कारण एवढ्या वरून गड खाली उतरून जाणं एवढ्या लवकर इझी नाही आहे. आणि आत्ता आपण जस्ट खालीच जाणार होतो पाण्याचं टाका बघायला. खाली जातानाच हे आपल्याला नजरेस आलं. कोणत्या प्रजातीचं आहे कोणाला माहीत असलं, कोणाला समजत असेल तर नक्की सांगा. विषारी आहे का बिनविषारी आहे ते पण माहीत नाही. कोणाला माहिती आहे का रे? कोणाला काय आयडिया असेल तर सांगा. हे 1, हे 2, हे समोर एक 3, हे 4, हे 4, ते 5, ते 6, आणि त्या कोपऱ्यात एक असेल तिकडं 7. पूर्णपणे लष्करी मोहिमांसाठी, लष्करी हालचालींसाठीच या किल्ल्याचा उपयोग व्हायचा. आणि किल्ला तसा चढायला पण अवघड आहे. आणि मुळात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अजून किल्ला आपण वरती किल्ल्याच्या गेलेलोच नाही आहे. आत्ता आपण हे फक्त 80% रेंजमध्ये फिरतोय. त्याच्या मेन बालेकिल्ला जो आहे तो अजून वर आहे किल्ला. किल्ल्यावर जायच्या आधीच एवढे पाण्याचे टाके लागलेत आपल्याला आत्तापर्यंत. ते 3, ते तिकडचा एक 4, आणि इथले 7, 10-11 टाके दिसलेत आत्तापर्यंत वरती येताना आपल्याला. मीनवाईल please guys do like, share and comment if you like this video. If you don't like, then also comment, tell me what I need to improve or what I can do better, so आपण आपलं चॅनल ग्रो करत राहील. आणि आता फायनली आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहे. आपल्याला बुरुज दिसायला लागला आता इथं. आणि मेन दरवाजा थोडा आत आहे. गोमुखी रचना ज्या म्हणतो आपण दरवाजाच्या, की शत्रूला डायरेक्ट दरवाजा दिसू नये म्हणून जशी त्यांची रचना असायची. बुरुज आणि बुरुजाच्या आतमध्ये लेफ्टला किंवा राईटला दरवाजा, तसं स्ट्रक्चर आहे इथं. दरवाजा सरळ दरवाजा नाही दिसत, बुरुजातून थोडा आत गेल्यावर आपल्याला दरवाजा दिसतो. आणि हा आतमध्ये जो दिसतोय तो दरवाजा आहे. जिथं दरवाजा नाही आहे आता, पडला आहे, पण ते स्ट्रक्चर कमानीचं दिसू शकतं. कमान तुटून पडली आत्ता, बराच त्रास झाला आहे. पण बुरुज बघू शकता किती भक्कम स्थितीत बुरुज उभा आहे. इतकी वर्ष या बलाढ्य बुरुजांनी किल्ल्यांचं रक्षण केलं. आता आपली जबाबदारी आहे जेवढं आपल्याला पॉसिबल आहे
तेवढं आपण या किल्ल्यात संवर्धन करणं. फायनली आपण आता बाले किल्ल्याच्या पहिला दरवाजात आहे. हा समोर आपल्याला दिसतोय हा पहिला दरवाजा. वरती बघू शकता पूर्ण हे आता कोसळलं आहे. जी कमान होती त्याची ती कोसळली. पण बुरुज खंबीर अजून पण उभा आहे, भक्कम स्थितीत उभा आहे. आणि जी गोमुखी रचना जी म्हणतो आपण ती इथं बघायला मिळते आपल्याला दरवाजांची. हे जे दिसते पूर्ण आतपर्यंत आहे. इथं जेव्हा म्हणजे एक लोखंडी मोठे रॉड टाकले जायचे दरवाजा सपोर्टसाठी, जेव्हा शत्रूचा आक्रमण किंवा असं काही होईल तेव्हा दरवाजाला एक सपोर्ट स्ट्रॉंग राहावा यासाठी एक आडवे असे पट्टे लोखंडी टाकले जायचे. पोलादी म्हणू शकतो, पोलाद. आणि इथून आता आत ॲक्च्युअल किल्ल्यात आपण आता प्रवेश करतोय. आणि हे बघू शकताय हा आहे दुसरा दरवाजापाशी आलो आहे आपण आता. बाले किल्ल्याचा हा आहे दुसरा दरवाजा. आणि आपण आता या मागे दिसत असलेला हा दुसरा दरवाजा बाले किल्ल्याचा, तिथून आत आलोय. अजून आपल्याला गडावरती जायचं आहे. अजून एक दरवाजा आहे, 3 दरवाजे आहेत तिथं टोटल. आणि हा होता तिसरा दरवाजा जो आता इथं काहीच नाही आहे. तिसऱ्या दरवाज्यातनं आपण आता आत आलोय. आता किल्ल्यावरती चाललोय. किल्ल्यावरती आल्या आल्या इथं समोर आपल्याला दिसत असेल मारुतीचं मंदिर दिसतंय आपल्याला एक, जिथं आत्ता बांधकाम झालंय. आत्ता म्हणजे थोडं पेशवेकालीन टाईमचं बांधकाम आहे. नाहीतर त्याच्या आधी मूर्ती उघडीच होती पूर्ण. खूप जीर्ण झाली आहे तिथली मूर्ती. हनुमानाची मूर्ती आहे तिथं. होय नाग. गाईज 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 आत्ताच आपल्याला एक छोट्या सापाचं दर्शन झालेलं. आणि इथं आल्यावर आय एम कन्फ्यूज. ॲक्च्युली मी अचानक नजर गेली, ती धामण होती का नाग होता आय डोंट नो. जर कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल तर आपण चेक करूया. बट ते इथं गेलं. आता इथं या रोडपर्यंत आलेलं मी जेव्हा आता हनुमान मंदिराची माहिती देत होतो तेव्हा या झुडपात गेले. आणि म्हणूनच किल्ल्यांवर खूप म्हणजे खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण येतो फिरतो, आपल्याला आवड आहे, ट्रेक करायचा असतो, सगळं ठीक आहे. पण आपल्या जीवाची काळजी पण घ्या. नको तिथं रिस्क घेणं थोडं टाळा आणि थोडं बघूनच पाय ठेवा आपले. पण काळजी घेणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला समोर दिसतंय हनुमानाचं मंदिर. बजरंगबली काळजी घे देवा. चांगला आहे बघ. चव बिव फिल्टरपेक्षा पण चांगलं आहे. ओरिजिनल दगडातलं आहे. वास नाही काय म्हणजे असा ह्याचा वास येतोय दगडातल्या हा, त्या. हा. तेच म्हणते. पण नाही, हा म्हणजे नाही म्हणजे असं नैसर्गिक हे म्हणतो ना आपण. दगडातलं फिल्टर झालेलं पाणी कसं असतं त्या टाईप मधलं. ती ती नाही त्याची चवच वेगळी आहे त्या पाण्याची मला. वरच आहे आता. आता बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे पण खूप छान मूर्ती आहे. आणि इतके वर्ष म्हणजे उघड्यावरच असल्यामुळे थोडी जीर्ण झालेली मूर्ती आहे, पण खूप सुंदर मूर्ती आहे. हे बांधकाम बघू शकता, पेशव्यांच्या काळात बांधलेलं बांधकाम आहे हे. त्यानंतर आता आपण तिथून पुढं जसं थोडंसंच पुढं आलं की आपल्याला इथं जे चुन्याचा घाणा म्हणतो आपण जे दिसतात, जे किल्ल्याच्या बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा त्याचं मिश्रण एकत्र करण्यासाठी हे असं जातं फिरवलं जायचं हे मोठं. जर वैराटगडचा ट्रेक तुम्हाला आठवत असेल तर तिथं पूर्णपणे म्हणजे पूर्ण शुकशुकाट होता, पूर्ण गवत नुसतं होतं, झुडपं थोडीफार, एकदम थोडीफार. आणि त्याच्या अपोजिट हा किल्ला आहे. इथं बघू शकताय पूर्णपणे घनदाट झाडी वाढली आहे किल्ल्याच्या वरती. आता ते भागाचा इफेक्ट असू शकतो. हा भाग पाचगणी साईडला पडत असल्यामुळे, पाचगणी इथून जवळ आहे, महाबळेश्वर पाचगणी त्या भागात येत असल्यामुळे इथं आपल्याला हा फरक जाणवत असेल. पण बघू शकता इथं वैराटगडपेक्षा या किल्ल्यावर झाडी खूप जास्त आहे आणि खूप दाट आहे. आणि जसं आपण चुन्याच्या टाक्यातून थोडं पुढं आलो
तसं आपल्याला इथं दिसतंय पांडवजाई मातेचं मंदिर. आणि पांडवजाई मातेच्या मंदिराच्या जस्ट शेजारी आपल्याला दिसतंय महादेवाचं मंदिर. म्हणजे ते आता बाहेर ठेवलेलं शिवलिंगच आहे आणि हे पण मंदिरच होतं. आणि पांडवजाईबद्दल अशी आख्यायिका आहे की हे पांडवांची कुलदेवी आहे हे. आणि जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा ते इथं येऊन राहिलेले आणि पांडवजाई आईने त्यांचं रक्षण केलं. आणि समोर इथं पादुका आहेत. पादुका म्हणजे पादुका नाही आहेत, पायाचे ठसे आहेत. तर ते एक्झॅक्टली काय आहेत आयडिया नाही. जर कोणाला माहिती असेल याचा इतिहास तर नक्की सांगा. हा एक स्तंभ एक दिसतोय आपल्याला इथं. याची रचना जर प्यादे असतात आपले बुद्धिबळाचे तशी रचना दिसते. हे काय आहे हे माहीत असेल तुम्हाला तर नक्की सांगा. ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुमच्याकडून कळल्या तर फार बेटर. चला आता दर्शन घेऊन येऊया आपण. आणि हे समोर आपल्याला दिसतंय पांडवजाईचं मंदिर. आणि मंदिरात एक बोर्ड दिसतोय आपल्याला. नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीती या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. हे मंदिराची आता बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली दिसते. आणि या पांडवजाई मंदिराच्या जस्ट मागच्या साईडला त्याच्या राईटून एक रोड जातो, थोडीशी पायवाट. आणि तिथं अजून एक स्ट्रक्चर आहे. एक्झॅक्टली काय आहे आपल्याला आयडिया नाही आहे, पण असं मंदिरासारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे मोठं. विहीर असेल बहुतेक बरं का. विहीर कशी असेल रे? हे बघ की असं मंदिराचा वरचा घुमट असतो तसं स्ट्रक्चर आहे. या किल्ल्यावर अजून बऱ्याच वास्तू असण्याचे चान्सेस आहेत. खरं झाडे झुडपामुळं आता ते लक्षात येणं अवघड आहे. आणि किल्ल्यांवर अडचण खूप आहे. आत्ताच आपल्याला 2 वेळा सर्पराजांचं दर्शन झालंय. महादेवांनी आपल्याला संकेत दिलेत, त्यामुळे आपण थोडं काळजीपूर्वकच जाऊया. जास्त रिस्क घेणं बरोबर नाही वाटत आहे मला आता या मोमेंटला. त्यामुळे आपण जेवढं दिसतंय तेवढं एक्सप्लोअर करू, पण जास्त पण रिस्क नाही घेऊ शकत आता. आणि या पांडवजाई मंदिराच्या जस्ट शेजारी जर बघितलं तर इथं राजवाड्याचं अवशेष दिसत आहेत आपल्याला. आता इथं काय राहिलं नाही आहे, पूर्णपणे सगळी झाडी झुडपं झालेत आता इथं समोर जर दिसत असेल तर देवारा दिसतोय. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की हे घरच आहे, म्हणजे वाडा पूर्वीचा. हे वाड्याचे अवशेष. आणि आता इथून आपण पुढे चाललोय. म्हणजे मी आजपर्यंत ट्रेक केलेल्या किल्ल्यांपेक्षा हा किल्ला खूप वेगळा आहे. किल्ल्यांच्या वरती एवढी झाडी आजपर्यंत म्हणजे मी जेवढे किल्ले केले त्यात तर कुठं बघितलेली नाही आहे. हा एकमेव किल्ला आहे जिथं एवढी झाडी दिसते मला. म्हणजे झुडपं एवढे वाढलेत आणि खूप ऑलमोस्ट जंगलात आल्यासारखं वाटतंय. किल्ला वाटत नाही आहे. 2-4 वास्तू सोडल्या तर पूर्ण असं झाडाझुडपांनी भरला आहे किल्ला. इथे एक आपल्याला काहीतरी वाड्यासारखे अवशेष दिसत आहेत. ते आता वाडा आहे का सदर आहे म्हणजे काही सांगता येणार नाही, कारण बघू शकता किती झाडी वाढले. पूर्णपणे सगळं झाडाझुडपांनी भरलेला किल्ला आहे. पण बघू शकता असा किल्ला वाटणारच नाही जोपर्यंत तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरपाशी येत नाही जिथं दगडी वास्तू तुम्हाला दिसतील. तर मित्रांनो आज
आपण आता आलोय पांडवगडावर आणि पांडवगडावरून दिसणारा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे समोर आपल्याला दिसते वाई शहर. वाई शहराच्या जस्ट वरती जो दिसतोय हा तो आहे आपला वैराटगड. आणि वैराटगडच्या थोडंसं राईटला आला आपण, थोडंसं म्हणजे थोडं जास्त, तर इथं समोर दिसतं हे पाचगणीच्या डोंगररांग. याच्या पलीकडं पाचगणी आणि पाचगणीच्या जस्ट खाली इथं दिसते आपल्याला हे धोम धरण. आणि धोम धरणाच्या थोडंसं मागे राईटला आपल्याला सरळ दिसतंय ते रायरेश्वरचं पठार. आणि रायरेश्वर पठाराच्याच जस्ट बाजूला जो दिसतोय अगदी थोडासा डार्क, पण एकदम डार्क नाही, थोडासा फेंट, जी मिडल शेड आहे तिथं आहे आपला किंजळगड. अशा पाहिजे 2 किल्ल्यांचं आणि रायरेश्वरच्या किल्ल्याचं असं 3 किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होतं इथं. आता मस्त व्ह्यू एन्जॉय करून, वारं एन्जॉय करून आपण आता परत एकदा गड एक्सप्लोअर करायला चालू केलं आहे. आणि व्ह्यू एवढा छान होता आणि एवढं सुंदर वारं सुटलेलं. आता तुम्ही कार्यकर्त्यांचा उत्साह बघितलाच असेल, सगळे रिफ्रेश झालेत, एनर्जी अशी आता ओसंडून वाहते. जे किल्ला वर चढताना जे सगळे थकलेले, सगळ्यांची जी हालत खराब झालेली ती आता रिकव्हरी चांगली झाली त्यांची वाऱ्यामुळं आणि ब्रेकमुळं. तर मित्रांनो आपला आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आता पुढचा ट्रेक आपण कोणता करायचा, तर असाच एखादा तुम्हाला असा अपरिचितचा किल्ला जर एखादा माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी. आता भेटूया आपण असंच एका पुढच्या ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये किंवा राईडमध्ये. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.